साखर जी दिसते तुम्हाला ते उसात साखर गट आहे म्हणून साखर ब्लॉगिंग सोपं वाटतंय. लिटरली माझ्या तोंडाला कोरड पडली. जसं ऊन वाढायला लागले ना तसं लय बेकारचं तर 4 वेळा दरवाजा चालू बंद करून आता मी निघालोय कुठं तर तयार होऊन निघालोय गावाला दाखवतो. तर मी आता आलोय गावाला मला माहिती आहे तुमचा रोष आहे, तुमचा राग आहे, भरपूर गोष्टी, परंतु तुम्हाला एक चेंजेस दिसत असेल. काय चेंजेस? माझ्या बॉडीमध्ये नाही चेंजेस, परंतु माझ्या आवाजामध्ये तुम्हाला भरपूर काही चेंजेस दिसत असतील. सो गेला आठवडाभर झालं मी व्लॉग करू शकलो नाही, त्याच्याबद्दल खेद व्यक्त करतो. परंतु माझी तब्येत एवढी डाऊन होती, एवढा आजारी पडलेलो की मला सर्दी, खोकला आणि ताप हे सगळ्यात जास्त होतं. त्यात वर्कलोड होता, कॉलेजला पण जावं लागत होतं. सो जिथं जॉब करतो ना आपण तिथं एक्सक्युजेस देऊ शकत नाही. घरामध्ये देऊ शकतो, स्वतःच्या पॅशनला देऊ शकतो, परंतु जिथं जावं लागतं तिथं जावं लागतं. परंतु ह्याच्यामधून मला एक गोष्ट जर कळाली ती म्हणजे जर मी माझं व्लॉगिंग ॲज अ जॉब म्हणून जर केलं तर खूप काही मी प्रगती करू शकतो. सो काही ना काही गोष्टी असतात ना त्या अनुभवासाठी चांगल्या असतात आणि मला चांगला अनुभव भेटला. सो मी आता रानात आलो. मी एवढा जरी बरा झालो असलो तरी माझ्या नावाखाली काम शिल्लक आहे आणि हा रविवार सुद्धा माझा कामातच जाणार आहे. दाखवतो तुम्हाला. तर हा दिसतोय तुम्हाला ढीग, बऱ्यापैकी फर्टिलायझरचा डोस आहे. तसा मोठा ढीग होता, परंतु मी आजारी असल्यामुळे फादरनं 1.5 एकरमध्ये मसाला टाकून घेतलाय ऑलरेडी. आता 1.25 एकरचा आहे तो मसाला, हा शिल्लक आहे आणि हा मला आता टाकायचा आहे. आणि मला माहिती आहे हा व्लॉग आल्या पहिल्या तर तुम्हाला शिव्या आल्या असतील तोंडाला, परंतु काय करू, गरज होती. हेल्थ इज वेल्थ म्हणतात ना तसं. जर शरीर आहे व्यवस्थित तर सगळं करू शकतो. सो मला घ्यावा लागला गॅप थोडासा, कारण की मी आठवडाभर व्लॉग्स वगैरे कंटिन्यू केलेले आणि आजारी पडल्यामुळे आजारीपणाच्या पुढे मी काहीच करू शकलो नाही. डेली व्लॉग टाकणं मला जमलं नाही. परंतु औंधावरून आल्यानंतर आपला एकही व्लॉग आला नाही. साधारणतः एक आठवडा होईल त्या रविवारी ह्या रविवारला. मी इथून पुढं कंटिन्यू होईन, 100% कंटिन्यू होईन. आजचं जरा काम आहे आणि हे रानातलं जरा थोडंसं काम करून पण आपल्याला एका ठिकाणी जायचे. सो तुम्हाला पण घेऊन जातो. सो गाईज, सगळ्यांनी मिळून करणं किंवा दोघांनी मिळून करणं आणि एकट्यानं मिळून करण्यामध्ये खूप काही फरक असतो आणि तो फरक आता तुम्हाला जाणवेल. एकट्याला सगळं मिसळायचे, एकट्याला सगळं मिसळून शेतामध्ये टाकायचे आणि तिथून पुढं मग शेतामध्ये फेकायचे. तो वेळ तर लागणार आहे मला, साधारणतः तास, 1.5 तास, 2 तास तर जातीलच. तुम्ही आहे ना माझ्यासोबत, मग मी एकटा कुठं आहे? चला. तर साखर मिटावी म्हणून आपण साखर टाकतोय. बारीक साखर जी दिसते तुम्हाला ते उसात साखर गट आहे म्हणून साखर टाकतोय. ज्याला माहिती आहे त्याने नक्की कमेंट करून सांगा की हे काय, ज्याला खरंच माहिती आहे. सो मॅम आमच्या उठल्यात आणि वरडतात. यांनी बाग कसं करून ठेवलंय. सो ह्यांना पण थोडंसं हे पुढचंच टाकायचं, लय लाड करायचं नाही बारक्या भरूनचं, हेच पुढं टाकायचं. हे आपल्याला लागणार आहेत अवजार. गोट्याचा विषय झालाय भावानं. गोटा गुरांना नाही नीट आता सध्या आपल्याकडं. बघूया, तशी आपल्याकडे गुरं पण जास्त नाहीत. आता पहिल्यांदा तर मी सगळं मिक्स करून घेणार आहे. बऱ्यापैकी सगळे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आता मला भरायचे पोत्यामध्ये आणि रानामध्ये टाकायचे. इथून पुढचा जो पार्ट आहे ना खूप डिफिकल्ट आहे, खूप. शरीरात तर माझ्या ताकद नाही काहीच, परंतु जिद्द मात्र जास्त आहे. लिटरली मला आता एवढंसं मी केलं तरी पण शरीरामध्ये ताकद नसल्यामुळे नाही का मला धाप लागत होते. पण मी करीन, 100% करीन. लय काय अवघड नाही माझ्यासाठी. फक्त ही पोती फिरवस्तपर्यंतच, तिथून पुढं मग धुराळत असतो आपल्याकडे. तर एवढी 4-5-6 पोती भरली ती. आता पोती भरून झाली ती. आता मी टाकतो रानामध्ये. जावं लागेल, जास्त व्लॉगिंग करू शकत नाही. आता तुम्हीच बघा मी काय करतोय कसं करतोय ते. तर गाईज, फायनली स्वागत आहे तुमचं लाईव्ह विथ गणेशमध्ये, जिथे तुम्ही पाहता गणेशचं खरं आयुष्य, मजा, हसल आणि रोजच नवीन इन्स्पिरेशन. चला तर मग. बोल बजरंगबली जय.
व्लॉगिंग सोपं वाटतंय. व्लॉगिंग सोपं नाही माझ्या भावांनो. आणि शेतकऱ्याला शेतकऱ्याला डेली लाईफ मध्ये व्लॉगिंग सोपं नाही. एवढं पोतं घ्यायचं, व्लॉगिंग करत करत दाखवायचं. हा कसा आहे, लय बेकार आहे लय. काय नाही, आई बाप जोपर्यंत समोर आहे ना डोळ्यासमोर काय अवघड वाटत नाही. एकदा दुसरं झाले ते तुम्ही काय उपयोग नाही. एखाद्या व्लॉगरला ना कष्ट माहित असतं की एखादा शॉट घेण्यासाठी किती किती वेळा पुन्हा माघारी जावं लागतं. लिटरली माझ्या तोंडाला कोरड पडली. हे तुम्हाला जे शॉट दाखवायला लागतात नाही बाजूबाजूचे, यासाठी आधीगर सगळं प्री प्लॅन करावं लागतं. विषय असा आहे की इथं स्किप नाही आहे. आणि तुमच्या तिथं हातामध्ये जे मोबाईल आहे ना त्याला स्किपचं बटन आहे. स्किप 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 केलं की जातं. पण विषय असा होतो की एखाद्याने जेवढं कष्ट केले त्याला तुम्ही स्किप करू शकता. पण एखाद्या व्लॉगरला माहिती आहे की त्याला ह्याच्यामध्ये स्किप नाही, त्याला रिटेक घ्यावं लागते 3, 4, 5, 10 वेळा. पण त्याला स्किपचं बटन नाही आहे व्लॉगरला. आणि तुम्ही मात्र काय वायच इकडे तिकडे झालं गेलं की स्किप करून जाता. सो असं करत जाऊ नका. तुम्ही ना लाईक करता ना कमेंट करता ना काहीच करता. सो मला असं वाटतंय आपलेच मित्र हिंदी कम्युनिटीमध्ये बघा, लहान लहान पोरं सुद्धा कमेंट करतात, लहान लहान पोरं लाईक करतात, लहान लहान पोरं इंस्टाग्रामला फॉलो करतात. आणि आपल्यातली लाईक करायला नको वाटतं, कमेंट करायला नको वाटतं. दुसऱ्याला सांगून कसं त्याचं पाय खाली वाढता येईल हे बघत असता. कसं करणार आहे सांगा बरं. हेच तर सगळ्यात मोठी शोकांतिका आहे आपल्या मराठी कम्युनिटीची. हेच पोती वगैरे टाकून झाले ते आता. सगळ्यात महत्त्वाचं क्रिटिकल काम होतं ते आता झाले. म्हणजे 52% झाले, 75%. आता आहे ते म्हणजे ही जी पोती माझ्या मागे टाकलेली दिसते तुम्हाला, ही पोती विस्कुटून घ्यायचं. सो विस्कटायला काय वेळ लागत नाही, ब्रॉडकास्टिंग करायला काय वेळ लागत नाही. सो चला, जास्त वेळ लावत नाही. व्लॉगिंग करायची इच्छा आहे पण बघता बघता 11:45 झालेत. 10ला घरात आलोय. 1.5 तास माझा इथंच गेला. तर राहिलेल्या 1.5 तासामध्ये 2 वाजेपर्यंत मला सगळं काम करून उरकायचे. आणि 2 वाजेपर्यंत करायचे तर करायचेच. ना सखा ना सोबती तरी ना हा थांबला घडी एकटा निघाला, घडी एकटा निघाला, एकटा निघाला. लय बेकार. जसं ऊन वाढायला लागले ना तसं लय बेकार असं ही व्हायला लागले, मीटिंग झालेलं व्हायला लागले. कारण की हवा पूर्ण बंदच आहे. वाईस सुद्धा हल्ला ना, वाईस सुद्धा पाणी तुम्हाला दिसतं माझं, वाईस सुद्धा हल्ला झालं. लय बेकार हवा सुद्धा झाली. म्हणून पाणी चालू केलं, पाणी पिलं वाईस. आता पुन्हा चालू करतो. गाईज फायनली सगळा मसाला टाकून झालेला आहे. माझी ताकद संपली. भेंडी एवढा बेकार मी काम करायचो ना, आता ताकदच नाही राहिलेली. संपला विषय, संपला. अहो जेवलोच नाही सकाळपासून मी, पाण्यावर आहे नुसत्या. बाप रे बाप. घरी जातो आता, घरी जातो काहीतरी खातो पहिलं. आईला फोन करतो कसं काय आई पुशेगावत आहे तो बघतो. आता इथलं तर काम झालंय. आता लवकर काय रानामध्ये काम नाही. भर घालायची होती म्हणून मसाला टाकून घेतलाय. सो ह्या रानाला भर घातले की ह्या रानात पण भर घालायचे. आता फक्त काय काम आहे, फक्त पायपा काढायचे ज्यावेळेस ट्रॅक्टर येईल भरीचा त्यावेळेस. बाकी आता काय काम राहिलं नाही. ज्यावेळेस ऊस तोडील त्यावेळेस ऊस तोडीच्या वेळेस थोडंफार काम आहे ना, तर काही कामच नाही आता शेतामध्ये. सो झालं, फाटली माझी. गाईज झालं, संपलं, खतम विषय, टाटा बाय बाय. आता झाले माझं सगळं. असा कणकर आहे तुमचा भाऊ, वाघ वाघ असतो ध्यानात ठेवा. किती पण आजारी पडू द्या, एकदा ठरवलं ना तर ठरवलं, मग जिंकल्याशिवाय पर्याय नसतो आपल्याकडे. दुसरा पर्यायच आपण निवडत नाही. ही आपली टर्न ऑफ झालेली आहे. आणि ही हाल असतात थोबाडाचे. सो आंघोळ करतो, लय उशीर लावत नाही. आंघोळ करू द्या मला, आंघोळ केल्याशिवाय पर्याय नाही माझ्याकडे. फ्रेश होतो पहिला. त्यावेळेस मार्टमध्ये गेलो तो मला हे दिसलं पनीर चिली. बघूया कसं होतंय पनीर चिली. तर गाईज आपलं साहित्य तयार आहे मस्तपैकी. आता हे झालंय आपलं, बघूया कसं लागतंय आता.
तर गाईज मस्तपैकी पनीर चिल्ली केली, परंतु घरातल्यांनी जास्त नाही खाल्ली. मी खातोय आता. फादरला तर एक घास पण नाही खाल्ला. फादरला आवडत नाही पनीर. म्हटलं की फादरचं डोकं हलतं, दास कदूद म्हणतं. घरातल्यानंतर काय आवडत नाही कुठली गोष्ट बाहेरची खाल्लेली. सो मी जास्त बाहेर खात नाही, परंतु घरी आणलं त्यांना तरी त्यांना घरी खाऊ वाटत नाही. सो माझं आणायचं काम आहे. त्यांना आवडेल त्यावेळेस ते खातील, नाही आवडलं तर मी खाईन. सो आता माझ्या हातामध्ये जेवढं आहे तेवढं मी करतोय, जेवढं मला जमतंय तेवढं करतोय. मी स्वतः बाहेर काही खात नाही, काय तर जास्त पैसे जातात म्हणून पैसे वाचवतो मी. परंतु ज्यावेळेस कधी काही खाऊ वाटलं आणि घरामध्ये ते तयारी केलं तर ह्यांना ते खाऊ वाटत नाही. सो आईनं खाल्लं, फादरनं तर अजिबात नाही खाल्लं. सो मी आता खाणार आहे. सो आपल्या पद्धतीनं आपण सगळं करत राहायचं, बाकी बघू जसं असेल तसं, आहे की नाही. जास्त टेन्शन घ्यायचं नाही, जास्त लोड घ्यायचं नाही. तर गाईज आजच्या व्लॉगमध्ये एवढंच. हे होतं लाईफ विथ गणेश युट्यूब चॅनल, जिथे तुम्ही पाहता गणेशच्या आयुष्यातील खऱ्या गोष्टी, म्हणजेच रिअल लाईफ, मज्जा, हसल आणि रोजच नवीन इन्स्पिरेशन. सो भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये. आजपासून आपण पुन्हा एकदा डेली व्लॉग चालू करतोय. सो भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत घ्या काळजी. सुखरूपा. जय महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराज की जय. रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात, त्याचा लागेनांत. स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त, स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त.